स्टार्ट. परिच्छेद. प्रस्तुतचा दावा वादी यांनी मौजे कबनूर येथील गट नंबर 47 क्षेत्र 1 हेक्टर 61 आर व गट नंबर 46 क्षेत्र 3 हेक्टर 38 आर या मिळकतीमध्ये वादी यांचा मालकी हक्क घोषित होऊन मिळण्यासाठी तसेच प्रतिवादी यांच्यामार्फत त्यांच्या कब्जे वहिवाटीस हरकत व अडथळा करू नये व प्रतिवादी क्रमांक 5 यांनी सदर मिळकतीचे स्वरूपामध्ये अगर क्षेत्रामध्ये मोजणीद्वारे अगर कोणत्याही प्रकारे बदल करू नये म्हणून त्यांच्याविरुद्ध मनाई हुकूम पारित होऊन मिळवण्यासाठी दाखल केलेला आहे. निशाणी क्रमांक 5 वरील अर्ज वादींनी तूर्तातूर्त मनाईसाठी दाखल केलेला असून दावा निकाल होईपर्यंत प्रतिवादी क्रमांक 6 ते 9 यांनी वादींच्या दावा मिळकतीतील कब्जे वहिवाटीस हरकत अडथळा करू नये. प्रतिवादी क्रमांक 5 यांनी प्रतिवादी क्रमांक 3 यांच्या आदेशान्वये दावा मिळकती संदर्भात मोजणी अगर कोणत्याही प्रकारची तत्सम कार्यवाही करू नये या संदर्भात त्यांना तूर्तातूर्त मनाई देणेकामी दाखल केलेला आहे. परिच्छेद. यातील वादींचे कथन पाहिले असता वादीच्या कथनाप्रमाणे दावा मिळकत सर्व्हे नंबर 16 हा मूळ वादीचे पूर्वज तुकाराम व प्रतिवादीचे पूर्वज श्रीकृष्णा यांच्या एकत्र कुटुंबाच्या समान मालकी वहिवाटीच्या मिळकती होत्या. या कामी वादी यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टर्थ निशाणी क्रमांक 5 सोबत सुमारे 50 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. प्रतिवादी यांनी सुद्धा आपले म्हणण्याच्या पुष्टर्थ निशाणी क्रमांक 24 वर एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता एक गोष्ट स्पष्टपणे नमूद होते की सर्व्हे नंबर 16 हा पूर्वी क्षेत्र 31 एकर 34 गुंठेचा होता. वादीने दाखल केलेले 1954-55 चे खासरा पाहणीपत्रक व पाहिले असता ही बाब स्पष्टपणे दिसून येते. त्या संदर्भात प्रतिवादीने देखील निशाणी क्रमांक 24 वर सन 1954-55 सालचा खासरा पाहणीपत्रक उतारा दाखल केलेला आहे. सदर उतार्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सर्व्हे नंबर 16चे 2 भाग पडून 16-1 क्षेत्र 15 एकर 37 गुंठे 16-2 क्षेत्र 15 एकर 37 गुंठे हे वादीचे पूर्वज तुकाराम व प्रतिवादीचे पूर्वज श्रीकृष्णाजी यांच्यामध्ये समान हिस्स्याने नोंदविल्याचे दिसून येते. त्यापूर्वी दाखल केलेले सन 1959 ते आजतागायत पर्यंतची दावा मिळकतीची महसुली सदरी असलेली परिस्थिती पाहता असे दिसून येते की सन 1969-70 पर्यंत सर्व्हे नंबर 16 व सर्व्हे नंबर 16 हे तुकाराम व गुंडेराव यांच्या नावे समसमान हिस्स्याने क्षेत्र 15 एकर 37 गुंठे या क्षेत्रासाठी नमूद आहेत. त्या संदर्भात जुने 7-12 उतारे निशाणी क्रमांक 5 सोबत दाखल केलेले आहेत. परिच्छेद. त्यानंतर मात्र सन 1970-71 साली सर्व्हे नंबर 16 या मिळकतीबाबत सर्व्हे नंबरच्या पोट हिस्स्याची मोजणी झाले. त्या संदर्भातील हिस्सा नंबर 4 तसेच हिस्सा नंबर 11 व स्केच बुक व फाळणी 12चे उतारे निशाणी क्रमांक 5 अनुक्रमांक 5 ते 12ला
या ठिकाणी वादी यांनी दाखल केलेले आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सर्व्हे नंबर 16ची अंदाजे 1969-70 साली पोट हिस्स्याची विभागणी होऊन सर्व्हे नंबर 16चे 3 भागात विभाजन झालेले आहेत. सर्व्हे नंबर 16/1, सर्व्हे नंबर 16/2 व सर्व्हे नंबर 16/3 अशा विभागात सर्व्हे नंबर 16चे पोट हिस्स्याची मोजणी झाली असून सन 1970-71 नंतर सर्व्हे नंबर 16/1 चे क्षेत्र 5 हेक्टर 26 आर गुंडेराव यांच्या नावे, सर्व्हे नंबर 16/ब तुकाराम यांच्या नावे क्षेत्र 4 हेक्टर 24 आर व 16/2 क्षेत्र 3 हेक्टर 38 आर गंगाधर यांच्या नामे लावण्यात आलेले आहेत. तशा प्रकारची नोंद ही वादी यांनी दाखल केलेल्या फेर नंबर 261 ने प्रमाणित झाली असून अनुक्रमांक 14ला त्या फेर नंबर 261 ची प्रमाणित प्रत वादी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेली आहे. सदर प्रमाणित प्रत पाहिली असता असे दिसून येते की कृष्णाजी यांच्या नावे क्षेत्र 13 हेक्टर 1 गुंठा जमीन व तुकाराम यांच्या नावे क्षेत्र 10 एकर 19 गुंठे जमीन, गंगाधर यांच्या नामे क्षेत्र 8 हेक्टर 14 गुंठे फेरफार अन्वये लागलेली आहे व त्याप्रमाणे सर्व्हे नंबरच्या पोट हिस्स्याचे सातबारा तयार झालेले असून सदरचे सातबारा वादी यांनी निशाणी क्रमांक 5 सोबत दाखल कागदपत्रा अन्वये दाखल केलेले आहेत. पुढे दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता वादी व प्रतिवादींच्या कथनानुसार मौजे कबनूर येथे सन 1980-82 च्या दरम्यान एकत्रीकरण योजनेचा अंमल झाला व त्यानंतर एकत्रीकरण योजना तयार करण्यात आली. सदर एकत्रीकरण योजनेमध्ये देखील सर्व्हे नंबरच्या पोट हिस्स्याप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे पूर्वजांचे हिस्से कायम करण्यात आले. स्टॉप.